25 अभंगाचा संच असलेला विरहिणी हा प्रकार आज आपण सुरू करत आहोत. आजचा अभंग व त्याचा अर्थ पाहण्याआधी काल विरहिणी किंवा विराण्या हा प्रकार नक्की काय आहे हे सांगणारा एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ पब्लिश केला आहे. तो व्हिडिओ आधी पाहिला तर हा अभंग जास्त चांगला उमजेल असं मला वाटतं. तुकारामांच्या विराण्या तुमचं मन विचलित करू शकतात. या नावाने असणारा तो व्हिडिओ आधी पाहणं जास्ती संयुक्तिक ठरेल. सर्व विराण्या 3 चरणांच्याच आहेत हे त्याचं वेगळेपण. आजच्या अभंगातील पहिलं चरण. वाळो जन मज म्हणोत शिंदळी. विराण्या लिहितानाच महाराजांनी स्वतःची तुलना एका सांसारिक स्त्रीसोबत केली आहे, जी तिचा संसार, घरदार, नवरा सोडून परपुरुषाच्या प्रेमात आहे. तो परपुरुष म्हणजे पांडुरंग हे वेगळं सांगायची आता गरज नाही. व तिला आता हे सर्व सोडून कायमचं त्याकडे जायचं आहे. हे सर्व ऐकताना आपल्याला अशी स्त्री इमॅजिन होते जी व्याभिचारिणी आहे. आणि महाराष्ट्रात व्याभिचार करणाऱ्या स्त्रीला शिंदळी ही शिवीसदृश उपमा दिली जाते. पाहायला गेलं तर शिंदळी हा टोकाचा निगेटिव्ह शब्द आहे. तर महाराज म्हणतात, वाळो जन मज म्हणोत शिंदळी. जन म्हणजे लोक, हा समाज. या समाजाने मला भले वाळीत टाकले किंवा शिंदळकी केली म्हणून शिंदळी बोलून हिनवले, तरीही मी बोलणाऱ्याच्या या मतावर विसंबून राहून त्या वनमाळीला म्हणजे विठ्ठलाला विसरणार नाही. या चरणामागील मानसशास्त्र काय सांगतं बघा. लोक काय म्हणतील ही भीती आपल्याला असते. या भीतीतून आपली सोशल अँझायटी वाढते. पण जर आपलं सेल्फ वर्थ देवाशी किंवा एखाद्या मोठ्या उद्दिष्टाशी जोडलेलं असेल ना, तर बाहेरच्या लोकांचं बोलणं निरर्थक असतं. दुसऱ्या चरणात, सांडुणी लौकिक जालिये उदास, नाही भय असं जीवित्वाची. महाराज म्हणतात, मी लौकिक, सांसारिक मान अपमान, कीर्ती, प्रतिष्ठा, अपेक्षा सगळं सोडून दिलं आहे. त्यामुळे मला आता जीवन मरणाचा किंवा कुठल्याही भीतीचा त्रास नाही. मी आता उदास म्हणजे चांगलं म्हणून घेणं किंवा मान अपमान या गोष्टीपासून अलिप्त झालो आहे. हा झाला या चरणाचा शब्दशः अर्थ. पण या चरणामागील तत्वज्ञान काय आहे बघूया. मान अपमान, देणं घेणं यापासून अलिप्त झालो म्हणजे डिटॅच झालो. कुठल्याही गोष्टीची अटॅचमेंट संपली की फिअर ऑफ लॉस संपतं. म्हणून महाराज म्हणतात, जीवन मरणाची भीती आता उरलीच नाहीये. भगवद्गीतेमध्ये सुद्धा या अर्थाचा एक श्लोक आहे. सांख्ययोगातील 2ऱ्या अध्यायातील 71व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, विहाय कामान्यः सर्वानपु मांश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकार शांतीमधी गच्छती. म्हणजेच ज्याने सर्व इच्छा व आकांक्षा सोडला तो आतून शांत व्हायला सुरू होतो. आणि शेवटचं चरण, नायिके वचन बोलता या लोका म्हणे झालो तुका हरिरता. म्हणजे लोक काय बोलतात, मागे माझी थट्टा करतात याचा मी आता विचार करत नाही. म्हणे झालो तुका हरिरता. हरिरथ म्हणजे तुका आता हरिभक्त झाला आहे. या चरणामागचं तत्वज्ञान हे असावं की तुम्ही जे करताय, वागताय ते सत्य आहे असं तुम्हाला वाटत असेल तर पियर प्रेशर किंवा मॉकरी या गोष्टींना घाबरून आपला मार्ग बदलण्याची गरज नाही. एकंदर काय, या अभंगातून आपण हे शिकू शकतो की तुम्ही योग्य असाल तर लोक काय म्हणतील याला महत्त्व न देता देवावर किंवा आपल्या सर्वोच्च ध्येयावर अडळ राहिलं पाहिजे. विरहिणी किंवा विराण्या या संचातील पहिल्या अभंगाची उकल कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही सजेशन्स असतील तर तेही ऐकायला मला आवडेल. पुढे येणाऱ्या व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी आणि धन्यवाद.